मराठवाडा म्हटलं की दुष्काळ आणि यंदाची अतिवृष्टी पूर परिस्थिती समोर येते. यासोबतच रिन्युएबल एनर्जी हा एक महत्त्वाचा विषय आहे. आपल्याला 2030 पर्यंत 500 गिगावॅट रिन्युएबल एनर्जी करायची असं आपलं उद्दिष्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचं दुर्लक्ष हे बायो वेस्ट टू एनर्जी, त्याच्याकडे खूप दुर्लक्ष होतं आहे. त्यातला एक महत्त्वाचा टप्पा म्हणून आपल्याला नेपियर ग्रास आहे, गवत आहे, त्याच्यापासून हा जो कॉम्प्रेस नॅचरल बायोगॅस तयार केला जाणार आहे, हा खूप महत्त्वाचा टप्पा असणार आहे. नेपियर गवताच्या या लागवडीमुळं ऊसाच्या तुलनेत वार्षिक उत्पन्नही अधिक मिळत आहे. ऊसाऐवजी नेपियर गवत फायदेशीर ठरत असून या भागातील शेतकरी आता नेपियर शेतीकडे वळले आहेत. आम्ही नेपियर घासाची शेती करतो. वर्षातून आम्ही त्याचे 4 पिकं घेतो. तर 4 पिकं घेत असताना त्याला आता खताचे फक्त डोस देतो आम्ही. 2 वर्ष झालं आम्ही नेपियरचं उत्पन्न काढतो. तर भरपूर आम्हाला परवडतं. एकीकडे कारखान्यात नेपियरपासून बायोसीएनजी गॅस निर्मिती होते, तर दुसरीकडे नेपियरच्या लागवडीपासून तोडणीच्या खर्चापर्यंत अर्थात कॉस्ट ऑफ कल्टिवेशनमध्ये बचत होत असल्याने शेतकरी आता नेपियर गवताच्या शेतीला पसंती देत आहे. नेमका हा नेपियर गवताच्या शेतीचा प्रयोग काय आहे? नेपियर गवतापासून बायोसीएनजी कसा तयार होतो? शेतकरी ऊसाऐवजी नेपियर गवताची शेती का करतायत? हे आपण या विशेष बुलेटिनमध्ये जाणून घेणार आहोत. ऊसाला भरपूर अडचणी होत्या. नांगरटी, पुन्हा पाळी, पुन्हा मेहनत कराय, मजूर भेटत नव्हते, लावाय पण खूप खर्च आहे. म्हणून आम्ही घास लावत आहे. नेपियर गवताची लागवड साधारण जून जुलै महिन्यात केली जाते. हे गवत अत्यंत स्टर्डी असल्याने रासायनिक खतं किंवा कीटकनाशकांची गरज पडत नाही. त्यामुळे खर्च कमी आणि पर्यावरणावर ताणही कमी. लागवडीनंतर 90 दिवसांनी पहिली तोडणी आणि वर्षभरात 4 तोडण्या होतात. प्रत्येक तोडणीत साधारण 25 ते 30 टन नेपियर गवत मिळतं. एका एकरातून वर्षभरात साधारण 150 ते 170 टन उत्पादन मिळतं. नॅचरल शुगर फॅक्टरीतून या नेपियर गवताची यांत्रिकी पद्धतीनं तोडणी केली जाते. याचा खर्चही कारखाना करतो. नेपियर गवताच्या प्रत्येक तोडणीनंतर शेतकऱ्यांना थेट पैसे मिळतात. नेपियरचं 1,60,000 आम्हाला मिळतं आणि त्याच्यातून पुन्हा खर्च कमी आहे. ऊसाला खर्च जास्त आहे. आमच्या अकाउंटला वर्षातून 4 वेळेस पैसे येतात. ते ऊसाचे पैसे काय होतात तर वर्षातून 1 वेळेसच येणार. एनर्जीमध्ये रिलायबल एनर्जी, रिन्युएबलपेक्षा रिलायबल एनर्जी ही अतिशय महत्त्वाची आहे. कोळशाची एनर्जी रिलायबल वाटते म्हणून त्याचा जास्तीत जास्त वापर होतो. तसा नेपियर ग्रासचा होऊ शकतो. म्हणून या दृष्टीनं हा जो रांजणीचा प्रकल्प आहे तो अतिशय महत्त्वाचा वाटतो. आणि आता सर्वात महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे या गवतापासून तयार होणारा बायोगॅस. 1 टन नेपियर गवतापासून सुमारे 120 घनमीटर बायोगॅस तयार होतो, ज्यामध्ये 60% मिथेन आणि 40% कार्बन डायऑक्साईड असते. प्युरिफिकेशन नंतर या बायोगॅसमधून शुद्ध मिथेन तयार होतो, जो बायोसीएनजीच्या रूपात वाहतूक इंधन म्हणून वापरला जातो. विविध प्रकारच्या डायजेस्टरच्या कॅपॅसिटीनुसार त्याचा याचा रेट ठरलेला असतो. तर आपला जो डायजेस्टर आहे नेपियरचा, त्याचा रिटेन्शन टाईम सर 30 ते 32 दिवसाचा आहे आपला. कारण की नॅपियर हे किती जरी चांगल्या क्वालिटीचं आणलं पण त्याचं प्रिपरेशन जर चांगलं नाही झालं तर त्याचा आपल्याला हवा तो आउटपुट बायोगॅस जनरेशनच्या रूपात मिळत नाही. फील्डमधून आल्यानंतर आपण इथे 2 टप्प्यामध्ये त्याचं प्रिपरेशन करतो. साधारण 2-3 इंच कटपर्यंत तो घेतो आणि आपण ते 2 ते 3 mm मध्ये त्याची बारीक भुकटी केली जाते. अनोबिक डायजेस्टर आहे ज्याच्यामध्ये अंडर व्हॅक्यूम त्याचं डायजेशन केलं जातं. प्रायमरी टँकमध्ये तो त्याचा ठराविक ब्रिक्स किंवा सॉलिड पर्सेंटेज मेंटेन करून आपण त्याचं आवश्यकतेप्रमाणे फीड देतो. जसा जसा तो डायजेस्टर हा फीड घेत जाईल आणि त्याचं ऑप्टिमम आउटपुट हे तो जनरेट करेल, त्या पद्धतीने तो स्टेबल केला जातो. त्याचे पॅरामीटर्स असतात, त्याचा pH, त्याचा COD, त्याचा TS लेवल, टोटल सॉलिड पर्सेंटेज तो मेंटेन करून त्याप्रमाणे त्याचं डायजेस्टरचं आउटपुट इम्प्रूव्ह केलं जातं. तर अशा प्रकारचा रॉ बायोगॅस जेव्हा आपण प्युरिफिकेशन प्लांटला देतो त्यानंतर CO2 जो आहे 35 ते 40% तो VPSA ह्या टेक्नॉलॉजीमधून आपण तो पूर्णपणे काढतो आणि शेवटी राहतो तो 95 ते 100% प्युअरपर्यंत हा मिथेन राहतो, जो की CNG म्हणजेच कॉम्प्रेस नॅचरल गॅस. आणि हे सर्व आपण मिळवतोय ते एका सस्टेनेबल फीडस्टॉकपासून, बायोलॉजिकल सोर्सपासून. त्यामुळे बायो CNG आपण याला म्हणतो किंवा
कॉम्प्रेस बायोगॅस CBG, आणि तो आपण त्यानंतर 250 बारला तो कॉम्प्रेस करून कॅस्केडमध्ये भरतो आणि हे कॅस्केड पुढे आपण स्टेशनला पाठवतो. आणि इनफॅक्ट ह्या CBGची ही कॅलिफ व्हॅल्यू ह्या आपल्या फॉसिल CNG पेक्षा देखील जास्त येते. 1 टन नॅपियरपासून साधारण 400 किलो आपल्याला CNG तयार होतो. तर हीच ती प्रक्रिया जी देशभरातील 95% आयात होणाऱ्या खनिज वायूला एक स्वदेशी पर्यावरणपूरक पर्याय देऊ शकते. शेतकऱ्यांच्या शेतातून निघालेलं गवत आता वाहनांनाही ऊर्जा देत आहे. आपल्या देशाला इंधनाच्या बाबतीत जर आत्मनिर्भर व्हायचं असेल तर बायो CNG सारखा पर्याय आपल्यासमोर सज्ज आहे. यासोबतच ग्रामीण भागातील अर्थकारण मजबूत होईल. जर केंद्र आणि राज्य सरकारनी नेपियर गवतावर आधारित बायोगॅस आणि बायो CNG प्रकल्पांना प्राधान्य दिलं तर प्रत्येक तालुक्यात तरुणांसाठी रोजगार निर्माण होईल, दुष्काळी भागांना नवी दिशा मिळेल आणि भारत खरंच हरित ऊर्जेच्या दिशेने पुढे जाईल. नेपियर गवत एक पीकच नव्हे तर ग्रामीण भारताच्या नव्या भविष्याचं प्रतीक आहे. सुषेण जाधव, दैनिक सकाळ, छत्रपती संभाजीनगर.